एकट्या नासक्यापणामुळे त्या समाजाची इज्जत करायला सुद्धा मराठी कमी करायला लागले. तर हे अजित पवारचे डोळे उघडणार. आणि तो बी इतका हरामी आहे. बघा त्यांनी काय केले, पंकजा मुंडेच्या सभेत बोललाय. म्हणजे तिला बदनाम करायचं एक बी चान्स सोडायला तयार नाही. दसरा मेळावा पंकजा मुंडेचा आणि याने ते आरोपीचे फोटो आणायला लावले तिथं. म्हणजे याला बुडायचं आणि त्या पंकजा मुंडेला घेऊन बुडायचं याला. त्यांनी जे शब्द कोणत्या सभेत बोललेत पंकजा मुंडे, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताल तसं, अडचणच नाही आहे. परंतु याच्या नादाला लागून भरकुटू नका. नसता तुमचा बी देवारच होणार. पोराच नाद लागला राहून 12-12 वाजता रातची बोलतोय. मी येतो मग नाथऱ्याला, मग तू ये, गाडी देतो, माझ्या 9 नंबरच्या अंगावर घात. त्याने अंगावर घातल्यावर माझ्या संग काय कमी पोर असते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठा. कोणत्या गावात अडवायचं? हा, गोरगरीब वंजाऱ्याचं काय होईल, गोरगरीब मराठ्याचं काय होईल? त्याच्या एवढं बेअकलीच्या पुढं चालला. अरे दुसरं कोणी माहित नाही राव, त्याला 12-12 वाजता बोलतो रातची. त्या संग बैठका करते कुठं, त्याचं ते मुंबईला काय घर का काय एक सायद्रीच्या समोर. त्याला म्हणतो तिथं ये, मी निवांत आहे तिथं, मग ठरवू आपण काय करायचं. दुसऱ्या राज्यातून आणावं लागेल ती गोळीली औषधाची. यायचं पागल तर शेळ्याचे लेंडे घेऊन पळायला. आणि गुंडगिरीच्या जीवावरती तुम्ही टिकूच शकत नाही, तुम्ही लयाला घालता. एवढं मनोज जरा एक कच्चा समजू नको. अलका IVF वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. नमस्कार, story.comच्या या नव्या व्हिडिओत स्वागत. मी आत्ता मनोज जरांगे पाटलांसोबत आहे. अंकुशनगरमधल्या त्यांच्या घरी ते आत्ता सध्या आहेत आणि ते उद्या मुंबईला जात आहेत. मुंबईत एक कार्यक्रम आहे, बिझनेस कॉन्क्लेव्हसाठी ते जात आहेत. त्याच्यावरती मी विचारणारच आहे. शिवाय शेवटी जिल्ह्यातल्या 1-2 प्रश्नांवरती मी त्यांना विचारणार आहे. उद्याचा कार्यक्रम आहे. सोशल मीडियावरती मी आत्ता काही पोस्ट पाहिलं. तुमच्याकडे येण्याचं कारणच ते होतं की काही पोस्ट मी आत्ता पाहिलं चलो मुंबईच्या, का परत ते मागच्या वेळेसारखं ट्रॅफिक ते सगळं होणार आहे का? नाही, एक वीरेनभाई यांनी कार्यक्रम ठेवला आहे पवार. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही तिथं भेट देण्यासाठी, त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी चाललो आहे. यशस्वी व्यवसायात कसे झाले आणि पुढं कसं व्हायचं किंवा त्यांचे व्यवसाय काय आहेत, आपल्याला ग्रामीण भागातल्या, महाराष्ट्रातल्या ग्रामीण लोकांसाठी त्याचा काय फायदा होईल हे आपण थोडंसं जाणून घेण्यासाठी ते मार्गदर्शन आपणही त्यांचं घेऊ आपण देण्यापेक्षा. त्यामुळं आम्ही उद्या सकाळी चाललो. 28ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईत त्या कार्यक्रमासाठी आहेत. पण ती गर्दी किंवा असं काय नाही, आम्ही 2-4 जणच चाललो. असं काही नाही की गाड्या किंवा काय ट्रॅफिक जाम होणार आहे, असं काहीच नाही. मग आमचा वेगळाच राडा असतो. तुम्ही मुंबईला म्हणल्यावर मग ते बाकीचे उत्साहात येतात की चलो मुंबईला. नाही, बाकी कोणाला म्हणजे असं ते ठरवूनच नाही आहे काही की सगळे मुंबईला येणार किंवा असं काही. किंवा वीरेनभाईंनी तसं काही आयोजन पण केलेलं नाही. त्यांनी जर तसं आयोजन केलं असतं की सगळ्याच बांधवांनी यावं, तर महाराष्ट्रातून खूप लोक गेले असते. परंतु ती मला वाटतं व्यावसायिकांचा ती वैयक्तिक कार्यक्रम आहे. ती एकदम छोटा आणि साधा कार्यक्रम. तो खरं तर हे व्यावसायिक कार्यक्रम आहे, म्हणजे व्यावसायिकांचा कार्यक्रम आहे, बिझनेस कॉन्क्लेव्ह. या पद्धतीच्या कार्यक्रमांना तुम्ही आधी केलात की नाही मला माहीत नाही, पण यावेळी काय सांगणार आहात तुम्ही, जे व्यावसायिक येणार आहेत किंवा जे या क्षेत्रात येऊ इच्छित आहे? नाही, आपणच जाणून घेऊ. त्यांनी जरी मोठ्या मनानं आपल्याला उद्घाटनासाठी बोलवलं असेल, मला वाटतं सगळेच बहुतेक मंत्री पण आहेत असं माझा अंदाज आहे. मला माहीत नाही, पण तसं ऐकू नये मी. काही मंत्री आहेत? हो, बरेचसे मंत्री पण त्या कार्यक्रमासाठी आहेत. आपण जाणून घेऊयात की हे गरिबाचेच पोरं होते, हे व्यवसायामध्ये कसे गेले, यशस्वी कसे झाले. मग आपले ग्रामीण महाराष्ट्र आपण मागं राहिलो, तर आपण कसं यशस्वी व्हायचं, ते कसे झालेत, आपण त्यांचं काही आपल्याला घेता येतं आहे का, किंवा आपलं गरिबांचं, शेतकऱ्यांचं काही त्यांना देता येतं आहे का, आपल्याला काय करता येईल. कारण आता आम्ही पण ठरवलं आहे की मराठा समाज हा पण आपण व्यवसायाकडे न्यायचा खूप प्रमाणात. त्यामुळं त्यांचाही आम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आम्हीच जाणून घेणार आहेत त्यांना. आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा आपणच त्यांना जाणून घेऊयात. कारण ज्याच्या त्याच्या क्षेत्रात वेगळा अनुभव असतो आणि ते अनुभव आपण त्यांच्याकडून शेअर करून आपल्याला घेतला तर आपल्याला पुढच्याला सांगता येतं. आणि आत्तापर्यंत थोडे काय म्हणू त्याला, ग्रामीण भाषेत म्हणलं जातं खौटबुद्धी, तसं ज्याला माहीत झालं ते त्यात जवळ ठेवतं, दुसऱ्याला सांगतच नाही. आणि मला आता इथून पुढं तसं नाही करायचं. आपल्याकडं असलं ज्ञान किंवा त्यांच्याकडे असलं ज्ञान हे आपण गोरगरिबांना शेअर केलं पाहिजे. जसं की काही लोकांनी आणखी मुंबईच बघितली नव्हती किंवा काही मुद्दाम नेलत नसन. आम्ही म्हणतो असतो चला सगळे बघणं होतं, हुशार होतो आपण. तसं आता आम्ही दिल्ली बघायचं सुद्धा ठरवलेलं आहे. आपणच स्वतः बघितल्याच्या नंतर आता त्रास कमी होतो. ऑफिस आपण बघितलं गरिबांनी, एखादा अधिकाऱ्यांचं बघितलं, नेत्याचं बघितलं, काम करताना त्याला सोपं जातं. कोणाला विचारित जाण्यापेक्षा एकदा हाल होतात पहिल्या दिवशी बघूच, तर नंतर डायरेक्ट त्याला माहिती होतं. ते गरीबाला म्हणू शकतं, हे त्यात येते मी बघून आलो, चल आपण जाऊ. हे आपण लोक शहाणे करून सोडणं हे खूप गरजेचं.
सगळ्यापूर्वी आता जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात निवडणूक चालली आहे. बीड जिल्ह्यात एक आंदोलन सुरू आहे सध्या शेतकऱ्यांचं. 5-6 कारखान्यांच्या प्रभाव क्षेत्राखालचं ते आंदोलन आहे की उसाला भाव जो आहे त्याचा तफावत खूप आहे बाजूच्या जिल्ह्यांमध्ये मिळणारा आणि इथे मिळणारा. तर सध्या त्याचं क्रशिंग बंद आहे. या शेतकरी काही तुमच्याशी बोललेत, काही भेटलेत तुम्हाला या संदर्भात? हो, ते आले होते. मी त्यांची बैठक लावून दिली ती सहकार मंत्र्याशी, बाबासाहेब पाटील साहेबांशी. त्या मंत्री महोदयांना फोन केला होता की हे विषय काय म्हणजे जर पश्चिम महाराष्ट्रात 34 रुपये भाव मिळू शकतो उसाला, तर मग इकडं 2400 का? तो पण ऊस आहे, ह्यो पण ऊस आहे, असा अन्याय का होतो? आता त्यांची काय बैठक झाली शेतकऱ्यांची त्यांची, त्याच्यानंतर काय ते शेतकरी माझ्याकडे आले नाहीत किंवा त्यांचं बैठकीत काय ठरलं मला सांगितलं पण नाही. त्यामुळे मला त्यातलं माहीत पण नाही. पण एक गोष्ट खरी आहे, ऊसाला भाव शेतकऱ्यांचा मिळालाच पाहिजे. तिकडं मिळतो आहे म्हणल्यावर इकडं का मिळत नाही हा प्रश्न मात्र कायम आहे. त्यांची बैठक निष्फळ झाली. काल मी त्यांची मुलाखत केली काही लोकांची, ते त्यांच्यात जे काही प्रतिनिधित्व करतायत त्यांची बैठकीत तोडगा निघालेला नाही. आता ते सध्या भूमिगत राहून आंदोलन करतायत. भूमिगत म्हणजे त्यांना असं ट्रॅक्टर आडवा वगैरे ते केलं तर अटक होण्याची भीती आहे. तर मग ते पण काम बंद आहे त्यांचं तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीही आंदोलन केलं करायलाच पाहिजे, पण इथून पुढच्या लढाया अशा शक्य नाहीत. आता भूमिगत राहून किंवा अशा सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र येऊन त्याच्यात उतरून ना तुकडा पाडावा लागणार आहे एकदाच, तर शेतकरी मोठा होऊ शकतो. असं शक्य नाही भाऊ, एवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत. मी 2 वर्ष त्याला आंदोलन करतो आहे, मला माहिती आहे. त्याला पूर्ण जनमताचा रेटाच लागतो, तेव्हा सरकार वागतं. असं भूमिगत राहून आणि असं होत नाही. शेतकऱ्यांनी सगळे एकदा जर उतरलं ना, गाव उठलं आणि रोडवर बसलं, असं जर राज्यात झालं ना, सरकारचा गेमच झाला. हे करणं गरजेचं आहे. तेव्हा आपण न्याय मिळू पश्चिम शकतो. महाराष्ट्रात त्या पद्धतीचे आंदोलन झालेत, त्यांना भावही वाढून मिळाला आहे, पण इकडची तफावत खूप जास्त आहे त्या प्रमाणात. नाही, तिकडं पण तसंच आहे, दिसायला दिसतं तसं. तिकडं पण तसंच आहे. सगळ्या शेतकऱ्याचा एकदा उठवायला पाहिजे त्यांच्या न्यायासाठी. तिकडं सुद्धा थोडे थोडेच उठतात, असं काहीच नाही. विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, सगळीकडे असंच. सगळ्यांनी एकदा ठरवलं ना, आता रोडवर बसलेला पुन्हा उठायचं नाही, यांच्या बापाला द्यावा लागेल शेतकऱ्यांना न्याय. तसं करतच नाही ती. आता मी त्या ज्या शेतकऱ्यांशी काल बोललो त्यांच्यापैकी म्हणजे जे ऊस देणारे शेतकरी आहेत ते बहुतांश लोक तुमच्यासोबतचे आहेत. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत त्या सगळ्या चळवळीचे आहेत. परत जे कारखानदार आहेत तेही तुम्हाला मानणाऱ्यांपैकी आहेत. या सगळ्यात एक तोडगा निघावा आहे म्हणून तुम्ही शब्द टाकणार आहात. नाही, मानणारा न मानणारा ह्याच्यात खूप फरक आहे. कोणचं मानणं कसं मानणं हे बघा. तुमचं आणि माझं मित्रत्व आहे म्हणून तुमच्या चॅनलच्या मध्ये नाही येऊ शकत. तिथं रूल चेंज झाला, इथं मित्रत्व नाही चालणार. तुम्ही पत्रकारिताच करावं लागेल तुम्हाला. इथं वळवळ करून नाही चालणार. मग तुम्ही जर मित्रत्व आणलं, तुम्ही काय प्रश्न विचारणार आहेत? तुम्ही मित्राच्या धोरणाने विचारणार. मग स्वतःने तिथं तुम्हाला पत्रकारिताच करावं लागणार. मित्रत्व हे वेगळं आणि आंदोलन न्याय मिळवून देणं हा विषय आहे. मित्र बी असला तर पाया घाल तोडावं लागतो, तेव्हा न्याय मिळतो. त्यासाठी एक तर मला त्या शेतकऱ्यातलं लय माहीत नाही. मी ते आता खूप समजून घेतो आहे ते आंदोलन करायचं म्हणल्याच्यानंतर. नसतं मग येडा टाकतात, मग माहीत होत नाही आपल्याला, मग आपलं आंदोलन गुंडळून जातं. आरक्षणातलं जसं मला माहीत झालं होतं त्यामुळे मी सरकारचं एकाला टप्पर वळवळ करू देत नव्हतो. तर शेतकऱ्यातलं मला माहीत नाही. एखादा प्रश्न मांडायला गेलो मलाच माहीत नाही. उदाहरणार्थ म्हणून सांगतो मी. आता तुमच्या चॅनलला पहिल्यांदा सांगायला लागलो आहे. त्या दिवशी ते शेतकरी माझ्याकडे आल्यावर मी म्हणलं अरे काय धोरण. सहकार मंत्र्यांना फोन लावला मी आणि मी सांगितलं हे काय मिस्टेक आहे अशी, तिकडं 3400 आणि इकडं 2400 कशामुळं? हे कसं आता मला माहीत नव्हतं ना. मग त्यांनी मला काय सांगितलं की बाबा तिकडं 13ची रिकव्हरी येते आणि इकडं 10 सव्वा 10ची येते. मला तीच एक तर मेळ लागला. 13 म्हणजे काय न 10 म्हणजे काय. पण ते जेव्हा लक्षात यायला लागलं की इकडं कमी उतारा येतो त्याचा, तिकडं जास्तीच येतो आहे म्हणून तिकडं तसा भाव आहे आणि इकडं असा भाव आहे असं त्यांनी सांगितलं. मला आणखीन त्यातल्या पर्याय किंवा त्यातला पोट विषय जर माहीत असताना मी तिथं जागेवर गप केला असतं. पण ते माहीत नाही आहे म्हणून ते किस्सा सांगितला फक्त मी तुम्हाला. म्हणलं आता मला काय कळा ना गड्या याच्यातलं. मी ह्या शेतकऱ्यांना तुमच्याकडे पाठवतो तिथं, हे तुमचं समाधान करते आणि मग भाव लागू करा. आता त्यांनी काय समाधान केलं का नाही केलं तेही मला माहीत नाही. ते शेतकऱ्यांनी आणि त्यांनी डायरेक्ट आंदोलन उभा केलं. मग त्यातला एक किस्सा सांगितला. तसं मी ते शिकतो आहे. ज्यावेळेस आपण शिकवत ना त्यावेळेस मित्र काय नसतं आपल्यापाशी. एकदा जर शेतकऱ्याच्या लढायला लागलो ना तर जातवान शेतकऱ्याचीच लढाई कडीलाच नेणार, पुन्हा मागं नाही सोडणार. पण त्यातलं कळू द्या तर. त्यांचं एकच म्हणणं आहे की आता इकडचे कारखाने मराठवाड्यातले कारखानदार विशेषतः बीडचे म्हणतात की आमचा उतारा कमी आहे, रिकव्हरी कमी आहे. पण बाजूला आपल्या मराठवाड्यातच बजरंग सोनवणेंचा जो कारखाना आहे त्यांचा 3000 भाव आहे.
ते वेळेत बिल करतात, सगळं करतात. पण आपल्या बीड जिल्ह्यातल्या काही कारखान्यात 2475 आहेत. हे त्यांचं मूळ म्हणणं आहे की इथं 100 किलोमीटरच्या आतच ही तफावत आहे. नाही मग काय करायला पाहिजे त्यांनी समजा असं ना आपली आवश्यकता तरचा विषय सांगतो मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्यातले किंवा ते आंदोलन करते त्यांनी यायला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे असं असं होतं आहे मी होतो ना पुढं यांच्या गेटालाच कुलूप लावतो नाही लावलं यायला त्याच्या खानदानीत बदल कुलूपच लावून टाकतो लगेच सगळ्यांचे पुऱ्या मराठवाड्यात पण ते कळालंच नाही तर भांडू कसं म्हणजे माझा मुद्दा कळाला असं तुम्हाला आता जी गोष्टच कळलं नाही उगाच मग चलत राहायचं आता नदीला पाणी आलं पावताचं यानं उगाच उड्या आणून काय गटकळ घेतो का मग त्यामुळं ते शिकायला लागेल की हे असं आहे मग ते कसे ठेपेल येत नाहीत मग बघतो हां, या दरांवरूनच काल प्रकाशदादा सोळंकेंनी पण त्यांची भूमिका अशी सांगितली. ते स्वतः कारखानदार आहेत, 2 कारखाने त्यांचे, की हे मागण्याच आवाजवी आहेत म्हणजे ज्या मान्य होऊ शकत नाही अशा आहेत. आणि आता जो काय ऊस मागे राहील जर राहिला शेतकऱ्यांचं त्याचे नुकसान होईल त्याला आंदोलकच जबाबदार असतील. नाही मागं तर राहणार नाही आंदोलकाच काय संबंध आहे जबाबदार राहायला उसं तर सगळ्या कारखान्याला नेवाच लागणार आहेत परंतु ते भावाची जी तफावत आहे ना याच्याविषयी अगोदरच आंदोलन करते मराठवाड्यातले म्हणतो मी राज्यातले बसले तर खूपच चांगलं आहे त्यांनी ज्ञानी लोकांनी सांगितलं पाहिजे ठीक आहे एक गोष्ट आमच्याकडे जनता आहे पॉवर आहे ठीक आहे तेवढ्यापुरतं ज्ञान तुमच्याजवळ आहे मिलाप जर केला तर सगळे कारखानदार ठेप्याला येऊ शकते एका दणक्यात ती पण हे आंदोलन किंवा ही परिस्थिती पाहून तुम्हाला असं नाही वाटत तुम्हाला यातला आरक्षणासारखं यातला अभ्यास करण्याची वेळ आली आता? हां मग करतोय म्हणलं मी कुठं नाही म्हणलं मग आता रिकव्हरी कळायला लागली मला हळूहळू तुम्ही अभ्यास केला तर आता त्यांच्यापासून 5 रटापासून दारू कसं काय काढीत येते इतके पैसे कसं काय कमी देत हे बघावं लागेल मग मला हळूहळू साखरेचे पोते हे कोणाला किती तेही बघावं लागेल त्याच्यात किती पैसे राहते त्यांना वाहतुकीत कोणाकोणाचे कापायला लागले बाबा हे 5 रट नसून 5 रट कसं काय म्हणजे ऊसाला मग त्यात कसं काय 2-2 टन कट करायला लागले ते लागलं आहे धोरणाला मी हळूहळू मग उताराला गाडी लागली आता त्या बाबतीत एकदा उताराला लागली की हे नीट झाले म्हणून समजायचं नाही म्हणजे मराठवाड्यातल्या कारखान्याची परिस्थिती एवढी वाईट आहे मला काल ते सांगत होते मला यातलं माहिती कारखान्याचे नका म्हणून शेतकऱ्यांची त्यांना का रोग आला म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे मला या विषयातलं माहीत नव्हतं काल मी समजून घेतलं गाडी आत जाऊन खाली करून येईपर्यंत म्हणजे खात्यावर बिल येईपर्यंत माहीत नसतं शेतकऱ्यांना माहीत नसतं की किती टनाने हा भाव म्हणजे काय याला दर मिळाला आहे ही अनिश्चितता आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये. नाही ते अगोदर खरंच पश्चिम महाराष्ट्रासारखी रेट अगोदर क्लिअर होणं गरजेचं आहे त्यामुळं मला तरी वाटतं 1-2 महिन्यात मी पुरं शिकून जाईल हे विषय 100% आपली बुद्धी लय चंचल आहे ताबडतोब खेचती लगेच नुसतं सांगितलं तरी बी मग वठणीला जाणतो मी जसं की बीडला कुणीतरी पणनला कुणीतरी अधिकारी तर तो कापसाच्याबद्दल सुद्धा शेतकऱ्याचा ओला कापूस नसला तरी पण ओला आहे म्हणतो म्हणजे आणि आणखीन काही जर दिलं चिरीमिरी त्याला तर लगेच मग कोरडा होतो तो कापूस तो अशी मला माहिती मिळाली. मी आता ते पणन मंत्र्याला सुद्धा ह्या मुंबईवर वापस आल्याच्यानंतर बोलणार आहे की काय प्रकार चालला आहे शेतकऱ्याजवळ एक तर थोडे कापस आहेत त्याच्यात येणे असं करायचं आता कोणी मला नाही माहीत आणि तोच मी येणे जरून बीडला आणि तोच ते कुठाने करतो आहे गाड्या लई दिवस खाली नाही करायच्यामुळं आणि ओला नसला तरी ओला आहे म्हणायचा त्याला काहीतरी ग्रेड दाखवायचा असं काहीतरी चाललेत परिणाम त्याचे त्याला चौकशी जे कचाट्यात घेतो नाही तर ते बीडचे सगळे कापसावले शेतकरी मारून टाकीन देऊ अशी परिस्थिती चालली जाऊन तिथं. आता शेवटचा 1-2 प्रश्न आहेत. संतोष देशमुखांची जी केस होती त्याला आता पुढच्या महिन्यात वर्ष होईल साधारणपणे पण जी मागणी होती उज्ज्वल निकमांसारखं वकील देणं वगैरे ही पूर्ण झाली पण ती केस अजून आरोप निश्चिती त्याच्यामध्ये झालेली नाही आहे म्हणजे त्यात दिरंगाई खूप मोठ्या प्रमाणात होती असं नाही वाटत? झाली वाटत नाही तर झाली आणि जाणून बुजून केली. किती एखाद्या कुटुंबावरती वेळ आल्याच्या नंतर देशमुखांच्या त्याला किती त्रास द्यायचा आणखी आणि त्रास देत आहे ते सरकारच जास्त करून तर फडणवीस साहेबांनी मुद्दाम त्या केसेसमध्ये दुर्लक्ष केलेलं दिसायला लागलं जाणून बुजून कारण आणखीन आरोपी त्यातले काही अटक नाही आहेत त्यातले आहेत त्यांना पण सजेपर्यंत नाही येणार आणि सगळ्यात मोठा हात तर अजितदादाचा एक नेता आहे तिकडचा तो बादर परळीचा त्याला तर आता झोपेतच दिसायला लागला जणून तो जेलमधूनच त्याला तिकडं ती म्हणजे त्याला झोपच आहे झोप उडवली जणून त्याची म्हणजे अजितदादाला हेही कळणार आणखी आपण किती पापात सहभागी व्हायचं बाकीचे का वंजारीचे नेते नाही आहेत का ओबीसीचे नेते नाही आहेत का बाकीचे मोठे करायला का रोग आला का जर इतका पातक करतो आहे महादेव मुंडेच्या केसमध्ये सोडून द्यायचं बापू आंधळ्याच्या केसमध्ये सोडून द्यायचं संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात सोडून द्यायचं. काल माझ्याकडं धाराशिवचे लोक आले होते मी यांना सांगितलं आत्ता की त्यांनी सांगितलं बा परळीतल्या लोकांनी आमच्या धाराशिवचे वावर दाखवून इकडं ही उचललं तर ते बँकेवाले आम्हाला मागत आहेत म्हणजे पैसे आता अजित पवारांचं हे पाप आणि त्या पापात अजित पवार सहभागी व्हायला लागले त्यांना कळत नाही हे काय चाललं आहे
कोण नेता सोडायचा आहे, कोण बोलायचं आहे, आपण कोणासाठी बोलतो आहे. एवढा मोठा राज्यात राष्ट्रवादी त्यांचा समजा स्वच्छ प्रतिमेचे काही नेते आहेत त्यांच्याकडे किंवा पक्ष त्यांचा स्वच्छ आहे. कशाला डाग लावून घेतो याच्यामुळं? त्याला जर आता ते सिद्धच केलं जवळपास त्यांनी की त्याला झोप येणार म्हणल्यावर, त्याची आठवणी यायला लागली म्हणल्यावर मग आता त्यांनी सिद्धच केलं की आम्ही दोघं एक होतो. आणि तुला त्याचं कर्मात झोपणं त्या गोधडीत जाऊन तिथं आहात. ही सिस्टम अजित पवारचा बाजार उठवणार आहे एका दिवशी याच्यामुळं. आणि त्यांच्या समाजावरती मराठा समाज त्यावेळेस इतकी इज्जत करायचा त्यांच्या समाजाची की प्रचंड. याच्या एकट्या नासक्यापणामुळं त्या समाजाची इज्जत करायलासुद्धा मराठी कमी करायला लागतात. तर हे अजित पवारचे डोळे उघडणार. आणि तो बी इतका हरामी आहे. बघा त्यांनी काय केलं आहे. पंकजा मुंडेच्या सभेत बोलला आहे कुणाच्या? पंकजा मुंडेच्या सभेत. म्हणजे तिला बदनाम करायचं एक बी चान्स सोडायला तयार नाही. सभा तिची, गुणगान गातोय त्या आरोपीचं. असंच त्यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यातसुद्धा केलं. दसरा मेळावा पंकजा मुंडेचा आणि याने ते आरोपीचे फोटो आणायला लावले तिथं. म्हणजे याला बुडायचं आहे आणि त्या पंकजा मुंडेला घेऊन बुडायचं याला. आणि तीच हे बघा त्यांच्यात कळत नाही. आता मला ते विरोधक मानतात, त्याच्यामुळे मी इकडून किती पोट तोडून सांगितलं तरी ते म्हणणार आहेत ह्यो मुद्दाम टार्गेट करतो. याने किती वळवळ करू द्या, 96-97% वंजारी समाज कायम त्या पंकजा मुंडेकडेच राहणार आहे, याच्याकडे राहूच शकत नाही. पण मग हे त्याला ते झोपून द्यायला वाटतं. मला त्यातून दिसून आलेलं, त्यांनी ते शब्द कशासाठी वापरला ना, दिसून आलं की त्यांचे लोक त्याच्यापासून लांब गेले. मग तिथं काहीतरी थोडी टोळी राहिली जणू लाभार्थी, ती बुळबुळ करते. त्यांच्या समाधानासाठी सुद्धा मनला जाऊन अशी सुद्धा चर्चा व्हायला लागली आतापर्यंत. त्यांच्या समाधानासाठी तो पंकजा मुंडेच्या सभेत एवढं मोठं स्टेटमेंट करणार, म्हणजे तिलाही नजरेतून उतरवणार पक्षाच्या, भाजपच्या. तू तर संपला जाता, वट होता तो हा सगळा उठला, कचरा झाला. ते त्याच्यामुळे मग दात खातात. यांचा लय वट होता, यानेच कचरा केला आमचा, त्यामुळे ते दात खाते. कुठं सुपाऱ्या देईन काही कर, माया सुपाऱ्या देतो बोचे तो काय करणार आहे. मग आता आजचीच धनंजय देशमुखांची मी एक प्रतिक्रिया पाहिली, कदाचित ती संतोष देशमुख हत्यावरचीच असावी, की साक्षीदारांना धमकावणं किंवा हे सगळे प्रकार सुरू आहेत. तर यात उज्ज्वल निकम हे वकील आहेत, त्यांना काय आव्हान असणार आहे की ही केस बोर्डावर येणं किंवा जे चार्जला घेणं लवकर? निकम साहेब याच्यात काय करू शकत नाहीत. जोपर्यंत सरकार ठरवत नाही, गृह मंत्रालय ठरवत नाही, मुख्यमंत्री ठरवत नाहीत, आणि विशेष करून विधी व न्याय मंत्रालय हे फडणवीस साहेबांकडे आहे. ज्यावेळेस ते ठरवत नाही त्यावेळेस वकील काय करणार वकील? याच्यात जर साक्षीदाराला काही धमकी देण्यात आली किंवा त्या केसवर काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, याला सगळ्यात जास्त जबाबदार फडणवीसांपेक्षा अजितदादा राहणार आहे. कारण अजितदादा इतकं ते लोकांचं वाटोळं करूनही आणखीन जर जवळच करणार असला, माझ्या मॅटरमधून तो सोड्यातच जमाय त्याला, आता क्लीन चिटच दिली त्या घातपाताच्या, त्याला अजित पवारच जबाबदार आहे. त्याचं काय अपडेट? त्याने पाय धरले अजित पवारचे डायरेक्ट, सोडीतच नव्हता त्यांना जाऊन. म्हणून मला एवढे बार वाचा म्हणजे टाळा याच्यातून, इथून पुढं मी काही करीत नाही. कारण ते त्याच्यात हाईच बोलत झाडा. बरं किती मोठं नेता आहे समजा, आणि ते पहिल्यांदी, आता नाही पण पहिल्यांदी ते चिल्लर पोराला 12 वाजता बोलतो होतो ते घातपात करणारा. आणि त्याने त्याला काय म्हणतो, तिथं कुक येतो भाकरी करणारा. आमचा फेस पाडा इथं भाकरी करून तुला कुठं पैसे देतो, तुला कुठं ठेवतो कुक म्हणून, आम तिथं तुला पगार कुठून द्यायचा? एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा पोरांवर विश्वास ठेवायचा, मग त्यांना गोळ्या आणून देतो म्हणायचं, झालटा फाट्यावर त्यांच्यासाठी थांबायचं. आणि त्या शिरसाळ्याचं एकूण तरी पोरग आहे, आता त्याचाही तपास लागायला लागला आहे. ते एक त्याच्या त्याने घेऊन गेला. म्हणजे हे तिघं ते बीडवलं, हे गेवरायच्या पोराला न्यायला आलं, तिथून शिरसाळ्यातून एक पोरगं उचललं, त्याला तिथं नेलं. यांच्या संग त्या गप्पा करावी नाही माझ्या घातपाताचा. आणि मी एवढा सोपा आहे होय, मग घातपात करायला मी कच्चा आहे होय? काय करावं काय नाही. आपण कोणता वैचारिक मतभेद असं, तू आम्हाला पाडू आम्ही तुला पाडू, त्याच्यावर हे कुठं निघाला तू? आणि तो माया नादी लागला आता, हे ध्यानात ठेव. मी विसरत नसतो. एकतर पहिल्यापासून मी सांगतो, तुमचं आमचं वैर नाही आहे. पाडापाडी ही सगळ्या दुनियात चालू असते. तुम्ही बी आमचा एखादा पाडून बदला घ्यावा, पण तो मारायपर्यंत चालला म्हणल्यावर मी बी एवढा सोपा नाही. तुला वाटत असेल तुझं नेटवर्क काम काय, तो जे पोर हात पाठवलेत ना त्यांना माहिती मी काय आहे ती. वैरात विषय निघाला म्हणून मागे काही दिवसांपूर्वी पंकजाताईंची परळीत एक सभा झाली होती, त्यात त्या तुमच्याविषयी बोलले होते की आमचं काही वैर नाही आहे आणि मला काय त्याच्यात म्हणजे द्वेषाचं राजकारण करायचं नाही आहे. त्यांनी ती भूमिका त्याच्यात घेतली होती.
त्यावर तुम्ही उत्तर दिलं ते काय माझ्या ऐकण्यात नाही, पण काय त्याच्यावर तुमचं आव्हान उत्तर असणार आहे? नाही, मी नाही ऐकलं ते, पण मी चर्चा लोकांकडं ऐकली ती, मी बघितलं नाही. चांगली गोष्ट आहे ना. आमचं म्हणणंच काय होतं की तुम्ही खरं वागा, याच्या नादी आणखी न लागू नका. ओबीसीनेत लागूच नका आणि विशेष करून वंजारी समाजाने लागूच नका. मला तरी वाटतं पंकजा मुंडेमध्ये परिवर्तन झालं असावं की आपण बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालू. आपल्या बापांनी जे केलं ते कुणी केलं नाही. यांनी वंजारी समाजचे पोरं, सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे वळवले. आपल्याला ती मार्गच नको आहे. आपल्या बापाच्या पायावर पाव ठेवून आपण चालू. त्यावेळेस आपल्या कवेत सगळं राज्य येत असतं. गुंडगिरीनं, दादागिरीनं तुम्हाला थोड्या दिवसाचा आनंद मिळू शकतो, थोड्या दिवसाचा. तुम्हाला लाईफटाईम आनंद गुंडगिरीनं, दादागिरीनं मिळूच शकत नाही. तुम्ही मनं जिंका. ज्या माणसानं जिंकले होते, ज्या माणसानं दिल्लीसुद्धा गाठली, शेवटी बीड जिल्ह्याचा स्वाभिमानाची. कोणाला काय वाटायचं ते वाटू दे. मला जे खरं बोलायचं तेवढं मी बोलणार आहे. माझ्या विरोधात बोलला एखादा म्हणून मी त्याच्यावर आगपाखड नाही करणार. जे सत्य आहे ते आहेच. एक बीड जिल्ह्याचा सुपुत्र होता, दिल्लीपर्यंत झेप मारली. त्या माणसाने दादागिरीवर नाही मारली, गोरगरिबांचे मनं जिंकले, कामं केले सगळ्यांचे. या पद्धतीत त्या पायावर पाव ठेवून चालावं त्यांनी. काय आम्हाला अडचण नाही. त्यांनी जे शब्द कोणत्या सभेत बोललेत पंकजा मुंडे, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताल तसं, अडचणच नाही आहे. परंतु याच्या नादाला लागून भरकुटू नका. नसता तुमचा बी त्यावरच होणार. त्यांच्या पायावर पाय ठेवून चाला. ती वारसाच जपा. तुम्हाला काय कमी पडत नाही. आणि ग्रामीण भागात चर्चा असते, तुमच्यात नसन, पण ग्रामीण भागात एक चर्चा असते की याने किती वळवळ केली, उगाच याला राष्ट्रवादी जवळ करताय म्हणजे ते अजित पवार. कधीच वंजारी समाज याच्याकडून येऊ शकत नाही. तरी ते अजित पवारचे आणखीन डोळे उघडणार. हे हमेशा नासच करते. आत्ता काल परवा केलाच पुन्हा पंकजा मुंडेच्या सभेतच टोला आणला, म्हणजे तिलाही बदनाम करून टाक. होय मोकळा. मला ते एक तर त्यांच्या विषयात खरंच यायलाच नाही पाहिजे. मला आता ते लयच म्हणजे थिल्लर वाटायला लागलं, खरंच वाटायला लागलं. आधीचं जे होतं ना, काय हे नाही लाज राहील त्याच्यात. चिल्लर पोराच नाद लागलं राहून 12-12 वाजता रातची बोलतोय ती. मी येतो मग नाथऱ्याला, मग तू ये, मग आपण करू काय करायचं तुला, मग गाडी देतो, माझ्या 9 नंबरच्या अंगावर घाल. अंगावर घालायला मी तरी कोणचा शहाणा आहे एवढा? मी कोणचा शहाणा? त्याने अंगावर घातल्यावर माझ्या संग काय कमी पोर असते. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठा. तू कोणत्या गावात अडवायचं? हां, समजा एखाद्या दिवशी माझ्या संग 2-3च गाड्या आहेत, त्या टायमाला अडवा आला. लोकाला किती वेळ लागेल? 4 घंटे लागते. हां, 100 किलोमीटरहून पोरांना यायला 4 घंटे लागते. महाराष्ट्रातल्या कोणत्या गावात अडवू तू? चल, कोणत्या बाजूने खेळतोय? काय खेळतोय आपण? काय करायला लागलो? गोरगरीब वंजाऱ्याचं काय होईल? गोरगरीब मराठ्याचं काय होईल त्याच्यात? एवढं आकलीच्या पुढं चालला. आणि तू कुठं अडीणार मला? गाडीवर गाडी घालायला अंगावर, तो गाडी देणार म्हणतो त्याला. आणि सगळे ऐकतात लोक. फोन बी एका रिंगमध्ये उचलतो त्याचा. बरं, ते ज्याच्याशी बोलतो तो तरी त्याच्या लेवलचा पाहिजे होता, स्टेटस सारखा पाहिजे होतं. ते कोण आहे काय आहे आम्हालाच माहीत नाही. त्यातला फक्त एक जण आम्हाला माहिती, आमचाच होता. अरे दुसरं कोणी माहीत नाही राव. त्याला 12-12 वाजता बोलतो रातची. त्या संग बैठका करते कुठं त्याचं ते मुंबईला काय घर का काय एक सह्याद्रीच्या समोर. त्याला म्हणतो तिथं ये, मी निवांत आहे तिथं, मग ठरवू आपण काय करायचं. दुसऱ्या राज्यातून आणावं लागेल ती गुळीली औषधाची. यायचं पागल तर आहे. शेळ्याचे लेंड्या घेऊन पळायला एवढं ओठ होतं, काय कुंकड घालून बसलं आणि काय करायला लागले. असल्याने राजकारण नसतं होत, असल्याने समाजकारण पण नाही होत. आणि गुंडगिरीच्या जीवावरती तुम्ही टिकूच शकत नाही. तुम्ही लयाला घालता सगळ्यांना. हे सोपंच नाही. आणि तो माया नादी लागू नको. तो आणखीन तरी शहाणा होय. तुला 100% येडा होईल भाऊ. देऊ यावेळेला कुठं पडा माहिती आहे तुला? जरा विचारून बघ म्हणा त्याला. एवढं म्हणून जरा एक कच्चा समजू नको तू. एकदा नादाला लागलो ना, मी पुरा टेकूच तर वाटोळ कमी करीत नसतो पुन्हा. आणखीन पण शहाणा होय ऐकत असला तर मनोज जरांगे पाटील यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो शेतकऱ्यांचा. त्याच्यावरही त्यांची भूमिका रोखठोक मांडलेली आहे. बीड जिल्ह्यातले राजकीय प्रश्न असतील आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्याच्यावरती त्यांचं मत मांडलेलं आहे. तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.